नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र पिंपळद येथे शिवरात्री उत्सव तसेच श्री क्षेत्र पिंपळस्थित अजान वृक्ष आश्रम संस्थापक हरिभक्त पारायण शिवराम महाराज अंबुजी म्हसकर यांचा सुवर्ण महोत्सव संकल्प पूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। येथील अजान वृक्ष आश्रमाचे संस्थापक हरिभक्त पारायण शिवराम महाराज म्हसकर यांनी सुमारे 52 वर्षापासून या परंपरेला सुरुवात केली असून इवळेचे रोप लावी इले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी याचेच प्रतीक श्री क्षेत्र पिंपळद येथील अजान वृक्षाची महती आहे। या शिवरात्री महोत्सवाचे हे 52वे वर्ष असून याच क्षेत्री असलेल्या अजान वृक्षाची विशेष महती आहे। पंचक्रोशीतील सुमारे 80 गावे मिळून संस्थापक हरिभक्त शिवराम महाराज म्हसकर यांच्या अधिपत्याखाली हा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो। यावर्षी हरिभक्त पारायण शिवराम बाबा महाराज म्हसकर यांचे 80वे अभिष्टचिंतन सोहळा व शिवरात्री उत्सव हा बरोबरच असल्याने हा मोठा दुग्ध शर्करा योग असल्याचे भाविकांनी सांगितले। या कार्यक्रम प्रसंगी पिंपळगाव पिंपळद व समस्त पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी अभिष्टचिंतन प्रसंगी शिवराम महाराज म्हसकर यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिमय कार्यास शुभेच्छा दिल्या। गंगा पापम शशितापम दैन्य कल्पतरुस्ततः पापम तापम दैन्य घंटी संत महाशया या सुभाषितनुसार जसं एखाद्याचा पाप ताप आणि दैन्य एखाद्या गंगेनं चंद्राने आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसून जातं असं म्हणतात, परंतु एका साधूच्या संगतीनं आणि साधूच्या आशीर्वादानं हे तिन्ही घटक जाण्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आपले महात्मा। असे महात्मा आम्हाला लाभले। आदरणीय वंदनीय गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ निष्काम करुणयोगी हरिभक्ती पारायण शिवराम महाराज अंबुजी म्हसकर अजान वृक्ष आश्रम पिंपळद घोलपाचे यांच्या 80व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आणि 80 वर्षांमध्ये त्यांची झालेली 52 वर्षाची आध्यात्मिक सेवा या दोन्ही गोष्टी आणि महाशिवरात्री अशा तिन्हींचा त्रिवेणी संगम म्हणून हा या दिवशी झालेला हा चालू असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला बाबांविषयी असं सांगावं वाटतं की बाबांनी 52 वर्षाच्या कालावधीमध्ये 1100 तुकाराम गाथा, 1100 भगवद्गीता, 1100 अखंड हरिनाम सप्ताह, 1100 गीता पारायण, 13 कोटी रामकृष्ण हरी नावाचा जप एवढं करूनही हजारो नाही मी तर म्हणतो लाखो लोकांना माळी घालून त्यांचा प्रपंच चांगल्या पद्धतीनं कसा होईल आणि त्यांना आनंद कसा मिळेल अशा भावनेतून त्यांनी या समाजाला या ठिकाणी जागृती केली। ही एकमेव म्हणजे वारकरी संप्रदायाला त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी तेवत ठेवून जे आपले आळंदीचे गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांची जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेनं जे कीर्तनकार प्रवचनकार घडवले त्यांच्याकडून त्यांनी हे कार्यक्रम करून घेऊन समाजाला एक मोठी दिशा दिली आणि त्या निमित्तानं हजारोने लाखो लोकांचं या ठिकाणी जीवन आज आनंदित जात आहे याचा आम्हाला असार्थ अभिमान आहे। म्हणून अशा महात्म्याच्या साधूच्या संगतीत आमचं पूर्ण पिंपळगाव, पंचक्रोशी, नवे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील बहुतेक गावं बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपलं जीवनाचं मार्गक्रमण करतात आणि असे सोहळे, असे अखंड हरिनाम सप्ताह किंवा असे समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे। कारण माणूस जगतो म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या आनंदासाठी जगतो आणि ते जीवन जगण्याचा मार्ग बाबांच्या रूपानं या सप्त्याच्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून होत असतो आणि याचा नक्कीच या ठिकाणी आम्हाला पिंपळद गावाला आणि पंचक्रोशीला किंवा या महाराष्ट्रातील भावी भक्तांना लाभ झालेला आहे। म्हणूनच आज शेकडो नाही लाखो या ठिकाणी हजारोच्या संख्येनं बाबांच्या दर्शनासाठी दिसत आहे। लांबच लांब रांगा या ठिकाणी दिसत आहे। अशा पद्धतीचं आमचं गाव श्री क्षेत्र पिंपळद हे प्रति आळंदी झालेलं आहे। कारण आमच्या इथं भगवान अजान वृक्षाचं झाड आणि सिद्धेश्वराचं मंदिर आणि ज्ञानोबा माऊलीची या ठिकाणी मूर्ती अशा पद्धतीचं प्रति आळंदी ठरलेले श्री क्षेत्र या गावी हे कार्यक्रम होत असताना या ठिकाणी सर्व भाविक भक्त आनंद घेत आहेत आणि यासारखी दुसरी मला नाही वाटत की कुठला कुंभमेळा असेल। म्हणून मी बाबांच्या प्रति या ठिकाणी एक हृदयनिर्देश व्यक्त करतो आणि असं पुन्हा एक सांगावं असं वाटतं की
मी तर असं म्हणेल की साधूची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, याप्रमाणे ह्या साधूच्या संगतीमध्ये आमचं मार्गक्रमण चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि यापुढे बाबांना आपल्या आयुष्याच्या बाबतीत दीर्घायुष्य लाभो आणि ते आरोग्यदायी लाभो अशा मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. गावातील बाबांचे बाबतीत असलेले जे प्रेरणा आहे आणि युवकांमध्ये जी जनजागृती किंवा ज्या पद्धतीचा बदलाव हा बाबांचे गुरुवर्य निष्काम कर्मयोगी हरिभक्त परायण शिवराम महाराज म्हस्कर अजान वृक्ष आश्रम पिंपळद यांच्या प्रेरणेतून आम्हा सर्व युवकांना एक नवीन मार्ग, एक नवीन संदेश त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या सानिध्यातून आम्हाला मिळाला. गुरुवर्य बाबा ह्या गावामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये आमच्या वडिलांपासून किंवा आमच्या आजोबा पंजोबांपासून ह्या बऱ्याच व्यक्तींना त्यांचा लाभ, गावात ज्या पद्धतीनं गावातील परिस्थिती होती अत्यंत हलाखीची होती आणि दरम्यानच्या काळामध्ये मारुती मंदिर वगैरे असतील अशा ठिकाणी नको ते उद्योग ही ग्रामस्थ लोक करत होते. नशा व्यवसाय याच्यामध्ये भरकटलेले होते आणि कुठून बाबांच्या येण्यानं अजान वृक्ष आश्रम इथं स्थापन झाला. अजान वृक्षाचं इथं पाल्यामुळे रोवली गेली आणि त्याच्यातून नक्कीच नवयुवकांना, नवतरुणांना, नवे तर ज्येष्ठांनासुद्धा, महिलांना खूप मोठं काम आणि मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. गुरुवर्य बाबांमुळे गाव बरंचसं निर्व्यसनी झालेलं आहे, माळकरी झालेलं आहे. नवयुवकांना त्यांच्या याच्यातून एकी हा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे गुरुवर्य बाबांचा का एकीमध्ये तुम्ही काम करा. कोणत्या प्रकारचा ग्रुप, कोणत्या प्रकारच्या गटामध्ये काम न करताना तुम्ही जास्तीत जास्त एकीने कोणतंही काम करा आणि सर्वात महत्त्वाचं श्रमदान हे करा. कोणाच्या भरोश्यावरती किंवा पैशावरती तुम्ही माणसं विकत घेऊन किंवा माणसं लावून कोणतेही काम करू नका. जेही काम, जोही आपण कार्यक्रम जो आखणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही श्रमदान करा आणि कोणत्या प्रकारचं श्रेयवाद किंवा कोणत्या प्रकारचं नावलौकिक किंवा प्रसिद्धी याच्या मागं न धावता गावाचा विकास, गावातील एकोपा, गावातील नवतरुणांना काहीतरी नवीन ऐकायला, वाचायला मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. हे बाबांचं नेहमी सांगणं आमच्यासाठी प्रेरणादायी राहिलेलं आहे. गुरुवर्य बाबा जेव्हा पिंपळदमध्ये आले त्याच्यानंतरचा जो काळ आहे नक्कीच ह्या गावाला कलाटणी देणारा होता. नव्याने मारुती मंदिराची स्थापना इथं झाली. त्यानंतर गुरुवर्य बाबांच्याच हस्ते राम मंदिराचं इथं स्थापना झाली. महादेव यांचीही स्थापना झाली. नक्कीच या मार्गातून जरी आपण धार्मिकतेचा प्रेरणा, धार्मिकतेचं बीजरोपण हा मोठ्या प्रमाणात झालं आणि माझ्या मते इतर परिसरालाही खूप प्रेरणादायी असं बाबांचं काम आहे. तालुक्यामध्ये नवे तर शहापूर वगैरे सारख्या भागांमध्ये सुद्धा बाबांचं वास्तव्याने अखंड हरिनाम सप्ताह वगैरे आयोजित केले जातात, नामस्मरण केलं जातं आणि त्याच्यातून जी काही समाजाला एक कलाटणी देणारं मिळतं. प्रतिनिधी अनिल शिंदे, GP न्यूज मीडिया, पिंपळद, नाशिक.